नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। रिझल्ट आणि त्यावरची चर्चा याच्यामध्येच रोजचा दिवस जातो। काल इन्फोसिसचा रिझल्ट आला तर इन्फोसिसवर अमेरिकेमध्ये जी रिॲक्शन आली त्याचा ADR 8.38% वाढला। त्यामुळे सुरुवातीला आज मार्केट 25,000चा टप्पा गाठेल असं वाटतं। त्यानंतर मात्र प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे, कारण आज शुक्रवार आहे, बजेट समोर उभं ठाकलं आहे। काय होईल माहीत नाही, तर सुरुवातीला मार्केट कदाचित 25,000च्या जवळ पोहोचेल आणि नंतर प्रॉफिट बुकिंग येईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो। त्यातून आज रिलायन्स, अल्ट्राटेक, विप्रो, BPCL आणि JSW स्टील असे मोठे मोठे रिझल्ट आहेत। शनिवारी HDFC आणि कोटक बँक हे दोन्हीही रिझल्ट आहेत। अमेरिकेची स्थिती सुधारली आहे असं म्हणता येत नाही। अनएम्प्लॉयमेंटचा आकडा जो आहे तो वाढून आलाय 2.43 लाख। जेवढं वाईट घडत आहे तेवढं ते लोक नाचत आहे। म्हणजे काय होत आहे, वाईट घडल्यामुळे त्यांची सेंट्रल बँक म्हणजे फेड हे रेट कट करेल, कारण वाईट काही घडल्याशिवाय उत्तेजन कोण देणार। त्यामुळे खरं तर प्रत्येक गोष्ट वाईट घडते, वाईट घडली की आता रेट कट होईल म्हणणाऱ्यांचं संख्या वाढते आणि मार्केट वाढतंय, असं ते व्हिशियस सर्कल म्हणतो आपण, तशामध्ये चाललंय। आणि रिझल्ट सीझन चांगला गेला नाही तर प्रेशर वाढेल, कारण त्यांना समोर निवडणुकांना सामोरं जायचं आहे। अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत। या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। म्हणजे हे सगळं कसं समजावून घ्यायचं की ज्या मुलाला नेहमी 95% मार्क मिळतात त्याला 94% मिळाले की माणूस मेल्यासारखं घर दुःखी होतं, पण जो पास व्हायची हाणामारी आहे तो मुलगा 36% म्हणजे 1% जास्त मिळवून जरी पास झाला ना तर त्यांच्या घरात दिवाळी होते। तर हा जो फरक आपल्याला पटकन समजतो तसा फरक मार्केटमध्ये समजावून घेण्याची आता गरज आहे। कारण प्रत्येकाने विचारलं की हा असा रिझल्ट लागला, मग हे असं का झालं, की मार्केटची किंमत आणि लागलेला रिझल्ट याचा अर्थार्थी संबंध असेलच असं नाही। त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात, की तो शेअर आधीपासून किती वाढलाय, सगळ्यांनाच त्या रिझल्ट मधले बारकावे तेवढे लक्षात येत नाही। काल खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी काही गोष्टी सांगितल्या नाही। त्याच्यामध्ये अरविंदो फार्माने बायबॅक जाहीर केलाय। 1,460 कोटी दिसते, 1,460 रुपये पर शेअर असा ते बायबॅक करणार आहेत। 51.4 लाख शेअर बायबॅक होतील आणि हा टेंडर रूट बायबॅक आहे। पण बायबॅकची प्राइस आणि मार्केटची प्राइस याच्यात फारसा फरक नव्हता, त्यामुळे काल शेअर पडला। आता एलँटी टेकचा रिझल्ट कमजोर आलाय, त्या मानाने पर्सिस्टंटचा रिझल्ट चांगला आला। टाटा कन्झ्युमर 23 जुलै रोजी
राईट्स इश्यू करणारे 3000 कोटीचा हा राईट्स इश्यू असेल. आता रिझल्ट मध्ये मी एक तुम्हाला नवीन सवय लावते. बघा, ज्यांना ज्यांना जमत आहे त्यांनी करून पहा की मॅनेजमेंट काय काय सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय बघायचं आहे. आता दालमिया भारतने काय सांगितलं की त्यांचा रिझल्ट असा का आला, तर सिमेंटच्या किमती कमी होत्या. सिमेंटच्या किमती कमी आहेत म्हणजे मार्जिनवर परिणाम होणार. JP असोसिएटसाठी त्यांनी 84 कोटीची प्रोव्हिजन केली, पण सिमेंटच्या किमती कमी असल्या तरी पॉवर आणि फ्युएल कॉस्ट ही त्यांची कमी झाली. म्हणजे थोडासा तिथे जो परिणाम होणार होता तो परिणाम कमी झाला. पर्सिस्टंटच्या मॅनेजमेंटने काय सांगितलं की ते जी भागीदारी करतायत, पार्टनरशिप करतायत, त्याचा आवाका वाढवतायत. म्हणजे पार्टनरशिप 2 वर्षासाठी केली असेल तर ती 3 वर्षासाठी करतायत, किंवा 20,000 कोटीसाठी केली असेल तर 25,000 कोटीसाठी करतायत. AI लेड प्लॅटफॉर्म ड्रिव्हन सर्व्हिसेस देण्याकडे त्यांचं लक्ष आहे. ते गुंतवणूक सुद्धा वाढवत आहे. टाटा टेक्नॉलॉजी यांनी काय सांगितलं, त्यांचं ट्रान्झिशन आता पूर्ण झालंय, त्यामुळे कोअर बिझनेसकडे ते लक्ष देतील आणि कोअर बिझनेस वाढू शकेल. सागर सिमेंटचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढला 3.8%, सेल्स व्हॉल्यूम्स वाढले 8.5%. पण एक ड्रॉबॅक आहे, त्यांचं कपॅसिटी युटिलायझेशन फक्त 49% आहे. कपॅसिटी युटिलायझेशनच वाढायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काम करू शकत असाल 90%, पण काम करताय 49%, अशी अवस्था सागर सिमेंटची आहे. तांदळाचा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय, पण हा YOY रिझल्ट आहे. झायडस त्यांना बरोडा इथे झारोड जो प्लांट आहे त्याच्यासाठी OAI मिळालाय, म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेड. हे इन्स्पेक्शन 15 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात झालं होतं. सेंट्रल बँक, काल मी सांगायचा राहिला होता म्हणून आत्ता देते. सेंट्रल बँकेचे प्रॉफिट वाढले तर रिझल्ट चांगला आहे सेंट्रल बँकेचा. ग्रॉस NPA वाढलेत पण नेट NPA कमी झालेत. NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलाय, पण एकच गोष्ट रिझल्ट मध्ये खराब होती, प्रोव्हिजन्स वाढल्या. म्हणजे त्यांची काही लोन बुडतील की काय याची भीती असल्यामुळे त्यांना प्रोव्हिजन करावी लागली आहे. ती प्रोव्हिजन 509 कोटीवरनं 1322 कोटी करावी लागली आहे. करूर वैश्य बँक, करूर वैश्याचा पण रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलाय, ग्रॉस NPA नेट NPA कमी झाले. त्याच्यानंतर NII, हे NII सुद्धा त्यांचं वाढलंय. काल IDBIचा शेअर वाढत होता, कारण IDBIच्या डायव्हेस्टमेंटवर रिझर्व्ह बँकेने रिपोर्ट दिलाय. फिट आणि प्रॉपर तत्वावर ज्या लोकांनी बोली लावली आहेत त्यांची नावं RBIने पाठवली आहेत. LIC कडे 30.2% स्टेक आहे आणि सरकारकडे आहे, तर LIC सुद्धा हा स्टेक विकणार आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची बाईंग आहे 5484 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2904 कोटीची.
तर क्रूड आहे 84.62. आता कोणते तेजीत कोणते मंदीत राहतील हे गेलंय. कारण पूर्वी IT शेअर्स जे होते ते 30 पटीत चालत होते, आता IT शेअर 20 पटीत चालत आहे. इन्फोसिसचा लाईफ टाईम हाय किंवा ऑल टाईम हाय 2022 मध्ये 1954 आसपास होता, मला बरोबर आठवत असेल तर. त्यामुळे तेवढी गॅप शिल्लक आहे, तर तेवढा तो वाढू शकतो. तर इन्फोसिस VST 25 जुलैला बोनससाठी बैठक आहे. JK पेपर 100, ONGC, पॉलीकॅब, विप्रो, कोफोर्ज, दालमिया भारत, साऊथ इंडियन बँकेचा हाय जो होता तो 35चा होता. हाय म्हणण्यापेक्षा तो बिलो बुक व्हॅल्यू चालू आहे, त्यांची बुक व्हॅल्यू 35 आहे. सागर सिमेंट, टाटा कंझ्युमर, अल्ट्राटेक, इन्फो एज, हॅम्प्टन स्काय रिॲलिटी ते 2 सबसिडियरी स्थापन करणार आहेत म्हणून. एल्कॉन आज स्प्लिटची एक्स डेट आहे. स्टार सिमेंट, बिर्ला सॉफ्ट, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट आज जो IPO आजपासून सुरू होतोय त्याच्यासारखीच ही कंपनी आहे म्हणून. इंडिया ग्लायकॉल, सरकार कदाचित इथेनॉलसाठी काही देऊ शकेल बजेटमध्ये, तर इंडिया ग्लायकॉल वाढतो आहे. अतुल लिमिटेड गेले 8 दिवस अतुल लिमिटेड रोज वाढतो आहे. ONGC, गो डिजिट आणि नेस्ले. मंदीमध्ये L&T टेक, टाटा टेक्नॉलॉजी, CIE ऑटोमोटिव्ह रिझल्ट कमजोर आहे, सगळं कमी झालं आहे. रॅलीज इंडिया, शॉपर स्टॉप, BPCL कारण GRM कमी आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, टाटा पॉवर, नाल्को कारण अल्कोवा 8% शेअर पडलाय. BEL, SRF आणि टाटा पॉवर हे सगळे शेअर L&T टेक पासून जे मी बोलले ते सगळे शेअर मंदीत राहतील. L&T टेक, टाटा टेक्नॉलॉजी, CIE ऑटोमोटिव्ह, रॅली, शॉपर स्टॉप, BPCL, पॉवर फायनान्स, टाटा टेक्नॉलॉजी, टाटा पॉवर, नाल्को, BEL, SRF हे सगळे शेअर मंदीत राहू शकतील. आणि आज मार्केट खूप व्होलटाईल आहे. जे शेअर ज्याचे रिझल्ट मार्केट लागल्यावर लागणार, मार्केट बंद झाल्यावर, त्यासाठी लोक पोझिशन घेतील. जे रिझल्ट लागले त्याच्या संबंधात पोझिशन आहेत, बजेटच्या संबंधात आहेत, तर त्या सगळ्याचा विचार मार्केट करेल. आपल्यालाही हा सगळा विचार करणं क्रमप्राप्त आहे. बघूया कसं काय होतंय. नमस्ते.